मी मनीषा, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण 30 साईजमध्ये परफेक्ट ब्लाऊजवरून मापे घेऊन बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं असतं एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। आपण ह्याच्यामध्ये चार्ट सुद्धा बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। सर्वात आधी हे आपलं तयार शोल्डर आहे, असा टेप पकडायचा, इथपर्यंत ब्लाऊजची उंची मोजून घ्यायची आहे। माझी इथे 13 तयार आहे, तर मी काय करणार 1 इंच वाढवून घेते। इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं, त्यासाठी उंची तयार अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं लगेच। तुमची किती सुद्धा उंची तयार असू द्या, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या, ते लक्षात ठेवायचं नेहमी। म्हणजे काय होतं, व्यवस्थित होऊन जातं। शिलाईमध्ये अर्धा इंच पकडावंच लागतं ना, वरच्या बाजूला अर्धा इंच लागतं, इथे सुद्धा अर्धा इंच लागतं आपल्याला। हे पहा, इथं अर्धा इंच लागेल, इथं अर्धा इंच लागेल, तयार उंची अधिक 1 इंच। हे पहा, इथं मी अशी लाईन ओढून घेते। हे आपलं परफेक्ट उंचीचं मार्किंग झालेलं आहे। इथे आपलं उंचीचं मार्किंग करून झालेलं आहे। आता 30 साईजमध्ये हे पहा, बघू शकता चार्ट सुद्धा आहे, हे पहा बघू शकता तुम्ही। आता आज आपण बघतोय 30 साईजमध्ये बघतोय ना, हे पहा ही साईज आज आपण बघतोय। आता 30 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 6.5 इंच घ्यावं लागतं। 30 साईजमध्ये परफेक्ट मुंडा 6.5 इंच घ्यावा लागतो। गळा रुंदी 3.5 इंच घ्यावी लागते आणि गळा उंची 3 इंच घ्यावी लागते। ज्यांच्याकडे चार्ट नाहीये त्यांनी एक फोटो काढून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल, मापे टाकायला सोपं पडेल। आणि वहीमध्ये लिहून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे। आज इथे आपण 30 साईजमध्ये बघतोय। आता 30 साईजमध्ये परफेक्ट शोल्डर 6.5 इंच, 30 साईजमध्ये परफेक्ट मुंडा 6.5 इंच, गळा रुंदी 3.5 इंच ठेवायची आहे आणि गळा उंची आपल्याला इथे 3 इंच ठेवायची आहे, लक्षात ठेवायचं आहे नेहमी। आता इथे शोल्डर 6.5 इंच, शोल्डर कुठे टाकायचं, हे पहा इथे, हे आपली परफेक्ट उंचीचं मार्किंग झालं ना। हे पहा परफेक्ट इथं आपलं इथून इथपर्यंत परफेक्ट उंचीचं मार्किंग करून झालं। ब्लाऊजवरती सुद्धा मी तुम्हाला परफेक्ट दाखवलेलं आहे। आता शोल्डर टाकायचं, हे पहा शोल्डर किती आहे आपलं, इथे 6.5 इंच आहे, मग शोल्डर आपल्याला इथे 6.5 इंच ठेवायचं आहे। हे पहा इथे मी 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते। बोटनेकसाठी परफेक्ट शोल्डर आहे, प्रत्येक साईज अनुसार इथे मी तुम्हाला दाखवलं। आता इथे मी 6.5 वरती मार्किंग करून घेते, झालं व्यवस्थित। हे पहा हे मी इथे 6.5 घेतलेलं आहे, वाटलं तर असं लिहून ठेवते म्हणजे समजायला आणखी सोपं पडेल त्यासाठी। आता मुंडा 6.5 इंच परफेक्ट आहे, ब्लाऊज व्यवस्थित बसतात। आता मुंडा सुद्धा इथे बोटनेकसाठी आपल्याला घ्यावाच लागतो, जेवढं शोल्डर ठेवलं तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला इथे घ्यावा लागतो। आणि मी सुद्धा ह्याच पद्धतीने कस्टमरचे ब्लाऊज कटिंग व शिलाई करत असते, एकदम असे परफेक्ट बसतात, त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येत नाहीये। तुम्ही सुद्धा नक्की ही पद्धत वापरू शकता। आता ह्या बाजूला असं मार्किंग करून घेते, इथे मी जेवढं शोल्डर ठेवलं तेवढाच मुंडा 6.5 इंच ठेवलेला आहे, लक्षात ठेवा, लिहून ठेवते म्हणजे समजायला आणखीन ते सोपं पडेल। आता छातीचं माप टाकण्यासाठी ब्लाऊज असा उलटा करून घ्यायचा आहे। आपल्याला इथे फक्त एकच बाजू मोजून घ्यायची आहे, म्हणजे पूर्ण ब्लाऊजची एक बाजू म्हणजे आपला चौथा भाग असतो, लक्षात ठेवायचं आहे नेहमी। एक बाजू मोजून घेतली तरी सुद्धा चालते, ते लक्षात ठेवायचं आहे। आता पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं, लक्षात ठेवायचं नेहमी मोजताना काय करायचं, कारण की ना आपल्याला ह्या बाजूला 2 इंच सुद्धा घ्यावं लागतं वाढून। शिलाई मार्जिन लागतच ना आपल्याला, जरी ब्लाऊज आपला फिट्ट झाला तरी उसवायला जागा हवी असते आपल्याला, आलं लक्षात। त्यासाठी पहिली शिलाईची टिप, बऱ्याच वेळा चुकतं, अंतर कमी राहतं, लक्षात ठेवा फिटिंग करताना, त्यासाठी लक्षात ठेवायचं नेहमी। हे असं मोजून घ्यावं लागतं, कोणतीही तुमची साईज असू द्यात असं मोजून घ्यायचं नेहमी। सुरुवातीला काय कोणतीही साईज असू द्यात, हे पहा पहिली शिलाईची टिप असं मार्किंग करून घ्यायचं। असा टेप पकडायचा, इथून इथपर्यंत अंतर आपल्या इथे भरतंय त्या साईजमध्ये 7.5 भरते, 30 साईज आपण इथे बघतोय ना, मग 7.5 भरलं। आता तुम्ही काय करायचं, जर तुमची कोणतीही साईज असू द्यात असं मोजून घ्यायचं, तुमचं किती भरू द्यात, 8.5 9 इंच भरू द्यात, 9.5 इंच भरू द्यात, साईज अनुसार असणार आहे, 10 इंच भरू द्यात, आलं लक्षात। अंतर मोजून घ्यायचं, बऱ्याच वेळा इथं जागा कमी असते, मग काय करायचं त्यावेळेस, हे इथपर्यंत आपण असं मोजून घेतलं, लगे 2 इंच वाढून घ्यावं लागतं, आलं लक्षात। तुमचं इथे किती सुद्धा भरू द्यात, पण 2 इंच वाढून घ्यायला विसरू नका, कारण की बऱ्याच वेळा फिटिंगला मग जागा नसते, ब्लाऊज आपला फिट्ट झाला तर उसवायला सुद्धा कधी कधी जागा नसते, त्यासाठी 2 इंच वाढून घ्यावंच लागतं, लक्षात ठेवा। आता इथे बघू शकता ह्या साईजमध्ये आपलं भरलं 7.5 इंच, बघू शकता परफेक्ट झालं, आलं लक्षात। आता 7.5 इंच, आता ह्या 7.5 मध्ये मी 2 इंच वाढून घेणार, ह्या बाजूला बॉक्स फिटिंग सुद्धा करावी लागते, आलं लक्षात। ही नेहमी पद्धत वापरत जा। आता इथे सर्वात आधी चौथा भाग 7.5 इंच, लक्षात ठेवायचं नेहमी, ही पद्धत विसरत जाऊ नका, सोपं करून समजून सांगत असते। हे पहा 7.5 इंच इथे मार्किंग करून घेतलं। आता 2 इंच जास्त घ्यायचं शिलाई मार्जिन, हे पहा झालं बरोबर। हे पहा इथून इथे छातीचा चौथा भाग 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे। आता इथे खाली कमर घेरचं मार्किंग करायचं आहे, अशी सरळ लाईन ओढली तरी सुद्धा चालतं, किंवा कमर घेर सुद्धा मोजून दाखवते। हे पहा कडेपासून पकडायचं,
नवीन असतो बऱ्याच वेळा, असं कमरघेर मोजू शकता किंवा अशी लाईन ओढली तरी चालते सरळ, काही प्रॉब्लेम नाही. बरोबर अंतर तेवढं भरतं. आपण कमरघेरची फिटिंग करतोच ना. हे पहा असं कडेपासून पकडा. हे पहा अशा पद्धतीने मोजायचं असेल तर मोजू सुद्धा शकता. हे पहा किती भरलं, 26.5 कमर भरली, 26.5 भरली. हे पहा बऱ्याच वेळा ह्या साईजमध्ये 26 सुद्धा कमरघेर असतो. कोणाच तर हे माप असणार आहे. आता इथे 26.5 भरलं. आता हे टोक जेवढं भरलं त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. हे पहा जेवढं भरलं त्याच्यावरती हे टोक ठेवून घ्यायचं, निम्म करायचं. हे पहा केलं मी निम्म, इथे आलं लक्षात. हे पहा निम्म केलं. आता हे आलं आपलं इथे निम्म, परत एकदा याचं निम्म करून घ्या. हे पहा इथं आलं निम्म. ते पहा अशा पद्धतीने इथं आपला चौथा भाग निघाला. आता मग काय करायचं, जेवढं आलं ना आपला चौथा भाग लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. जेवढा सुद्धा येऊ द्या तुमचा, लक्षात ठेवायचं आहे. इथं आपण कमरघेरचा चौथा भाग मार्किंग करून घेतला, आलं लक्षात. पाठी टक्स देतो आपण, त्यासाठी 1 इंच वाढून घ्या. 1 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा इथे मी 1 इंच वाढून घेतलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हे पहा 2 इंच शिलाई बघू शकता. हे पहा कमरघेर चौथा भाग 1 इंच पाठी टक्स 1 इंच घेतलं इथे मी, ते सर्व साईजमध्ये घ्यावंच लागतं. आणि 2 इंच शिलाई मार्जिन, हे मी 2 इंच घेतलं. आता इथे बघा, हे पहा अशी ना सरळ लाईन ओढली तरी सुद्धा चालते. हे पहा त्यासाठी कमरघेर नाही मोजला तरी चालेल, बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. हे पहा अशी तुम्ही डायरेक्टली ना लाईन खालीपर्यंत, म्हणजे छातीचा चौथा भाग इथे टाकला का आपण, 2 इंच घ्यायचं लगेच आणि अशी सरळ लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची. मग तुम्हाला कमरघेर मोजायची सुद्धा काही गरज नाही. आलं लक्षात. आता इथे आपल्याला गळारुंदी टाकायची आहे. परफेक्ट शोल्डर आहे, वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे किंवा चार्ट फोटो काढून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. आता इथे आपण परफेक्ट शोल्डर टाकलं ह्या साईजमध्ये, आले लक्षात. आता गळारुंदी 3.5 इंच ठेवावी लागते, आले लक्षात. 3.5 इंच आणि गळा उंची 3 इंच बघू शकता इथे. आता सर्वात आधी गळारुंदी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेऊया आपण इथे. हे पहा ह्या बाजूने, हे पहा इथे मी गळा रुंदीसाठी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि गळा उंचीसाठी इथे मी 3 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे मी 3 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं, आलं लक्षात. हे पहा गळा रुंदी आणि गळा उंची, आलं लक्षात. आता इथे बघू शकता. हे पहा जेवढं आपण ह्या बाजूला घेतलं का तेवढं इथे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. पहा इथं बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. परफेक्ट मापे आहेत, ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. की तुम्ही गळारुंदी ह्याच्यामध्ये टाकू शकता, परफेक्ट आहे. हे पहा असं चौकोन बरोबर आपल्या इथे तयार झाला पाहिजे, आलं लक्षात. आता इथे सर्वात आधी आपण इथे गळ्याचा आकार देऊन घेऊया. इथून 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथून इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्या किंवा 1 इंचावरती घेतलं तरी सुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम नाही. किंवा अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालतो. हे पहा इथे मी असा आकार देऊन घेते किंवा 1 इंच घेतलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहेत. किंवा अंदाजाने आकार तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने. किंवा थोडासा तुम्हाला इथून आकार हवा असेल तर इथून सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये देऊ शकता, आणखीन रुंद होईल तुमचा. या दोन्हीपैकी एक आकार ह्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता, फक्त जास्त असं खाली घ्यायचं नाही. आता इथे बघू शकता पाठीचा गळा आपण सर्वात आधी मोजून घेऊया आपला किती तयार आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरत जा. पाठीचा गळा बघायचं, ही आपली पट्टी किती तयार आहे. हे पहा इथपर्यंत पकडते, 4.5 इंच पकडते. इथे मी 1 इंच वाढून घ्यावं लागतं. तुम्ही डीप ठेवला तरी सुद्धा चालेल, आवड्यानुसार ठेवू शकता. हे पहा इथे मी मार्किंग करून घेते. हे पहा थोडंसं मोठं केलं. आता इथे बघा जेवढी ह्या बाजूला आपण गळारुंदी ठेवली का, इथे ठेवली 3.5 इंच ठेवली ना, इथे सुद्धा आपल्याला तेवढीच ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना डीपमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालेल. 3 इंच ठेवा, 3.5 इंच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. डीपमध्ये किती ठेवायचं, फक्त ही रुंदी फक्त आहे तेवढीच. इथे आपण जेवढी घेतली ना तेवढीच इथे सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे, ते लक्षात ठेवा नेहमी. आता इथे बघू शकता खालीपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे काय होतं, मापे चुकत नाही, त्यासाठी खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. किंवा असं तुम्ही पेपर कटिंग सुद्धा तुमच्या मापाचं करून घेऊ शकता. तुमचा जर गळा डीपमध्ये असेल तर मग तुम्ही काय करायचं, 3 जर तुमचा गळा आहे डीपमध्ये तर मग तुम्ही 4 इंच घ्या. हे पहा इथं मग येईल तुमचं 4 इंच. डीप गळा असेल तर आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही सुद्धा इथे तुम्हाला मार्किंग करून दाखवते. गळावरती असेल तर काय करायचं, गळा डीप असेल तर काय करायचं. हे पहा गळा रुंदी सेमच राहणार ही, ते लक्षात ठेवा, वाढून घेऊ नका, लक्षात ठेवा. परफेक्ट गळा रुंदी आहे, व्यवस्थित झालं बघू शकता मार्किंग करून. आता वरती गळा आहे, लक्ष देऊन बघा. आता इथे आपण इथे नॉट सुद्धा तयार करू शकतो. जर आपण इथे दुसऱ्या गळ्याचा आकार देत असेल तर 1 इंच जर समजा आपण इथे घेतलं, हे पहा 1 इंच आपण परफेक्ट भरलं. 1 इंच जर आपण समजा इथे घेतलं तर इथे जागा किती शिल्लक राहते, गळ्याचा आकार नाही देता येत. मग आलं लक्षात. मग त्यासाठी काय करायचं, इथे आपण नॉट सुद्धा मग अशा पद्धतीने तुम्ही इथे शिलाई करून घेऊ शकता. इथे बरोबर शिलाई होईल तुमचं, म्हणजे इथे तुम्ही नॉट सुद्धा ह्याच्यामध्ये लावू शकता. म्हणजे आकार देताना काय करायचं ह्या साईजमध्ये, मग तुम्ही हे पहा इकडून मग असा, हे पहा इकडून घ्यायचा
हे पहा इथून वरती गळा असेल तर सांगते हे पहा. मग इथून ह्या पद्धतीने थोडासा असा आकार देऊन घेतला तरी सुद्धा चालतो. मग इथपर्यंत येईल. मग इथे तुम्ही नॉड लटकन सुद्धा तयार करून घेऊ शकता अशा पद्धतीने. आणि जर गळा डीपमध्ये असेल तर मग तुम्ही इथे 1 इंच घेऊ शकता आणखीन, किंवा नाही घेतलं तरी चालेल. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये शिलाई करू शकता. नंतर मग त्यावेळेस काय करायचं, हे पहा इथून असा आकार द्या. तुम्हाला देऊन दाखवते. हे पहा इथून घ्या. हे पहा थोडासा बाहेर आला तरी सुद्धा चालेल, लक्षात ठेवा. नंतर हे पहा अशा पद्धतीने ह्याच्यावरती तुम्ही आकार देऊ शकता. हे पहा थोडासा असा इथे गोल घ्या. हे पहा इथून असा गोल घेऊन हे पहा अशा पद्धतीने असा आकार इथपर्यंत तुम्ही घेऊ शकता. हे पहा अशा पद्धतीने. म्हणजे काय होईल, तुम्हाला इथे नॉड सुद्धा बनवता येईल. आणि गळा थोडासा वरती असेल तर मग तुम्ही ह्या पद्धतीने आकार असा देऊ शकता. किंवा इथे बघू शकता. मग काय करायचं, हे पहा ह्या दोन्हीचा मध्य करून घ्यायचा इथे. हे पहा मध्य करून झाला इथे. फक्त समजून सांगते मग नंतर हे पहा इथे वरती गळा असेल तर काय करायचं, हे पहा इथे असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. हे पहा इथे सुद्धा असा त्रिकोण बरोबर तयार करून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने असा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता. इथून हे पहा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता. इथे मी तुम्हाला फक्त समजून सांगितलं, लक्ष ठेवायचं आहे. वरती गळा असेल तर काय करायचं, आणि डीपमध्ये असेल तर तुम्ही कोणताही आवड्यानुसार आकार देऊ शकता, किंवा मटक्या गळ्याचा आकार दिला तरी सुद्धा चालेल. मग तुमचं काही तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. आता इथे मुंड्याला आकार देऊन घ्यायचं. 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. इथून इथे 1 इंच सर्व साईजमध्ये सांगते. 1 इंच इथून हा कोपऱ्यापासून इथे 1 इंच लिहून ठेवलं. मध्य करून घ्यायचं, असं पकडायचं, मध्य करून घ्यायचा. बरोबर असं मध्याचं मार्किंग करून घेतलं. आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा इथून द्या. हे पहा ह्या बाजूला घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला इथे प्रॉब्लेम असेल तर काय करायचं, मग इथून थोडंच अर्धा इंचाने डाऊन केलं तरी सुद्धा चालतं. अर्धा इंचाने डाऊन करा. तेवढंच समोरच्या बाजूला सुद्धा अर्धा इंचाने डाऊन करायचं. का करून घ्यायचं दोन्ही सुद्धा बाजू, का तर इथे बऱ्याच वेळा फुगा येतो, आलं लक्षात, तो प्रॉब्लेम येतो. मग त्यावेळेस अर्धा इंचाने डाऊन करा. मोजून केलं तरी चालेल. हे अर्धा इंच इथे डाऊन केलं. नसेल काय प्रॉब्लेम ते ह्या पद्धतीने तुम्ही इथे सुरुवातीला दिला ना ती पद्धत वापरा. मग इथपर्यंत आकार देऊन घ्यावा लागतो. हे पहा इकडून द्यायचं. हे पहा अशा पद्धतीने इथं थोडंसं जुळवायचा, असा आकार देऊ शकता, आलं लक्षात. आणि प्रॉब्लेम असेल तर मग अर्धा इंचाने डाऊन करायचं. तेवढीच समोरची बाजू करावी लागते, लक्षात ठेवा. समजून सांगितलं. इथलं सुद्धा आकार ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एक शिलाई करून बघू शकता, किंवा ह्या पद्धतीने. मग आकार कसा द्यायचा, इथून तेवढंच मार्किंग करून घ्यायचं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नसतो करायचा. हे पहा मग असा आकार देऊन घ्या इकडून. हे पहा इथे येईल असा. हे पहा अशा पद्धतीने डाऊन केला असेल तर, प्रॉब्लेम असेल तर देऊ शकता. नसेल काय प्रॉब्लेम तर हा वरचा आकार तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. दोन्ही पद्धतीमध्ये समजून सांगितलं. ही पद्धत नक्की वापरायची आहे. आता टक्स देताना काय करायचं आहे, हे पहा असं पकडा इथे. हे पहा लक्ष देऊन बघा. हे पहा असं पकडायचं. 2 इंच मार्किंग करून घेतलं का त्याच्या पुढे असा टेप पकडायचा. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो बोटनेक ब्लाऊजमध्ये टक्स कशा पद्धतीने द्यावा लागतो. असं व्यवस्थित असं पकडायचं, मध्य करून घ्यायचा इथे. हे पहा मध्याचं मार्किंग इथे बरोबर झालं आपलं, आलं लक्षात. आता उंचीला आपला गळा तुमचा वरती असेल तर इथं तयार होईल ना, खाली डीपमध्ये असेल तर इथं तयार होईल. तुम्हाला उंचीला जास्त असेल तर ते पण सांगितलं, आणि कमी असेल तर ते सुद्धा सांगितलं. गळा लक्षात ठेवा. आता उभा टक्स हे पहा 5 इंच आपण इथे ठेवू शकतो. हे मार्किंग केलं आणि त्याच्यावरती 5 इंच आपण इथे ठेवू शकतो. हे पहा. आणि डीपमध्ये असेल तर 3.5 इंच ठेवा. मग इथे येईल तुमचं 3.5 इंच. हे पहा अशा पद्धतीने. मग इथं काय करायचं, हे पहा अशी लाईन मोडून घ्यायची. आता हे आपण इथे 1 इंच घेतलं होतं का, ते अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. ह्या बाजूला अर्ध झालं पाहिजे आणि इथे अर्ध झालं पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने. मग असा बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा तिथे. हे पहा इथं असेल तर इथं करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने. आणि इथं वरती असेल तर इथं येईल मग तुमचं. हे पहा अशा पद्धतीने. त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. आता फक्त शिलाई देताना काय करावं लागेल, हे पहा इथून बरोबर पकडायचं, पण वरच्या बाजूला एकदम हे पहा दाखवते इथे. हे पहा असं पकडायचं बरोबर अर्धा इंच. इथून अर्धा इंच पकडायचं, पण वरच्या बाजूला काय करायचं, एकदम इथून अर्धा इंच पकडायचं, बंद करून घ्यायचं. वरच्या बाजूला एकदम कमी कमी करत घ्यायचा, एकदम कमी कमी करत. इथं वरच्या बाजूला दिसलं सुद्धा नाही पाहिजे. आपण टक्स दिलेला आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. बऱ्याच वेळा तिथं तर तुम्ही जास्त करत घेतलं तर गुड्या पडल्यासारखं होतं बघा पाठीच्या बाजूला. इथे सुद्धा कुठेतरी झोळ येणार,
मग हे अंतर असं थोडंसं गोड्या पडल्यासारखं होतं ना जास्त घेतलं तर, हे असं होतं मग काहीतरी. त्यासाठी मी बऱ्याच व्हिडिओसुद्धा टाकले, बऱ्याच वेळा सांगत असते उंचीला तुम्ही ते अर्धा इंच घ्या, पण वरती येताना एकदम असं कमी कमी करत घ्यायचं आहे, एकदम कमी कमी करत परत तिथून परत एकदा डबल शिलाई आपल्याला द्यावी लागते. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता हे व्यवस्थित असं मार्किंग करून आपल्या इथे झालेलं आहे. तुम्हाला मी समजून सुद्धा सांगितलं, ही पद्धत ना नेहमी लक्षात ठेवायचा. आता इथे कट करताना काय करायचं, हे इथून कट करून घ्या, हे अशा पद्धतीने. आता ही बाजू हे वरचा आकार इथे मी कट करून घेते. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना, येत असेल गोळ वगैरे चुन्यात, हा डीपमध्ये घ्या थोडासा, अर्धा इंचाने खाली डाऊन करून शिलाई करून बघू शकता कोणता ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसतोय. तुमच्या सुद्धा नक्की हे लक्षात येणारी पद्धत आहे. हे बरोबर झालं. आता आपण ह्याच्यामध्ये कोणताही एक गळा कट करून बघूया. हे हा आकार अंदाजाने आकार दिला तरी सुद्धा चालेल. हे व्यवस्थित झालं. आता कोणताही एक गळा आपण ह्याच्यामध्ये कट करूया. हे हा गळा आपण इथे कट करूया. हे हा गळा इथपर्यंत, आणि हा असा जर गळा तुम्हाला तयार करायचा असेल ना, हे अशा पद्धतीने इथे मी आकार दिलेला आहे ना, तो तुम्ही डीपमध्ये सुद्धा तयार करू शकता. ते लक्षात ठेवायचं आहे. असाच बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं ज्या पद्धतीने मी दाखवलं. मग इकडून तुम्ही ह्याच्यावरती असा आकार देऊ शकता. हे अशा पद्धतीने डीपमध्ये सुद्धा करू शकता. त्या पद्धतीने आवड्यानुसार ठेवू शकता. फक्त इथे काय करा, लटकन मग इथून शिलाई देताना हे असं पकडायचं, इथपर्यंत देऊन घ्यायची, बरोबर इथं टोक आलं पाहिजे. मग परत इथून शिलाई देताना काय करायचं, हे ह्या बाजूने द्यायची. हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. तुम्हाला कॅनव्हास पेपर लावायची सुद्धा गरज नाही, ह्याला बरोबर निघून जातं अस्तर. इथं नॉड लावा, मग नंतर मग फक्त टोक काढताना व्यवस्थित काढायचं, सुईच्या बाजूने व्यवस्थित काढून घ्यायचं, बरोबर तुमचं होऊन जाईल. आणि एकदम असं सोपं आहे. आता समोरची बाजू कट करून दाखवते. असा दुसरा पेपर घेतला, पाठीची बाजू आहे अशी ठेवत्या, इथे सुद्धा थोडीशी जागा ठेवा, इथे सुद्धा थोडीशी जागा ठेवा, पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं, बरोबर. हे असं ठेवून घेतलं. आता इथे आहे असंच मार्किंग करून घ्यायचं, आहे असंच. इथे सुद्धा वरच्या बाजूला आहे असंच मार्किंग करून घ्या. गळारुंदीचं सुद्धा लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. इथे आपल्याला किती ठेवायची आहे गळारुंदी, लक्षात आलं. मुंडा सुद्धा पाठीचा आहे तोच मार्किंग करून घ्या. जर तुम्ही इथे घेतलेला असेल थोडंसं डीपमध्ये, तर तिथे मार्किंग करून घ्या, म्हणजे आकार येणारा तुमचा बरोबर येईल तिथे. लक्षात हे आहे असंच मार्किंग करून घ्या. इथे बघू शकता पाठीची बाजू ठेवून मी आहे असंच मार्किंग करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही बदल मी केलेला नाही. हे तुम्हाला दाखवते सुद्धा परत ठेवून. हे गळारुंदीत सुद्धा मी इथे लगेच मार्किंग असं करून घेतलं, म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकत नाही कुठेच. हे बरोबर झालं. आता हे बाजूला ठेवते मी. समोरचा मुंडा लगेच मार्किंग करून घ्यायचा. हे अशी लाईन ओढून घ्या, सरळ लाईनमध्ये अशी लाईन ओढून घ्यायची. हे लक्ष देऊन बघा. आता ह्या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते सरळ, लक्षात ठेवा, चुकू देऊ नका. हे इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेतली, इथे सुद्धा मी अशी लाईन ओढून घेतलेली आहे. बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे मुंडा आपला डीपमध्ये असतो, त्यासाठी थोडासा समोरच्या बाजूला आपण हा प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये कटिंग करणार आहोत, लक्षात ठेवा. मग इथं काय करायचं, पाऊण इंच आतमध्ये यायचं. हे रेषेच्या अलीकडे पाऊण इंच आतमध्ये यायचं. पाऊण इंच आतमध्ये आलो, मग काय करायचं, तिथे अशी लाईन ओढून घ्या. इथे मी अशी लाईन ओढून घेतली. आता इथे काय करायचं, वरच्या बाजूला हे असं पकडायचं. पट्टीचा वापर करा शक्यतो, म्हणजे चुकणार नाही तुमचं. अशी क्रॉसमध्ये पट्टी पकडायची आहे आणि अशी लाईन ओढून घ्यायची, बरोबर त्याच्यावरती. हे झालं बरोबर. इथून आतमध्ये तेवढं अंतर व्यवस्थित घ्या. मी सांगितलं ती पद्धत वापरा. सर्व साईजमध्येच आपल्याला करायचं आहे. समोरची बाजू कट करताना लक्षात ठेवायचं आहे. जरी तुमचा कटोरी ब्लाऊज असला तरी हीच पद्धत तुम्हाला ह्याच्यामध्ये वापरायची आहे. हे व्यवस्थित झालं मार्किंग करून. आता इथे आपल्याला इथून 1 इंच घ्यायचा. हा कोपरा आहे ना आपला, कोपऱ्यापासून आतमध्ये 1 इंच घ्यावं लागतं. हे इथून आतमध्ये 1 इंच लिहून ठेवा लगेच. हे इथून 1 इंच घेतला, 1 इंच घेतलं. हे हा कोपरा आहे ना, हा कोपरा आपण आता मार्किंग केलेला. हे झालं. 1 इंच मार्किंग करून झालं का. आता इथून त्याच्यावरती असा आकार देऊन घ्यायचा. एकदम असं सोपं आहे. मग नंतर वरच्या बाजूला असं कमी कमी करत हे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. हे सोपं सांगितलं एकदम. कुठेही तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये, आलं लक्षात. हे झालं व्यवस्थित. फक्त मार्किंग कसं करायचं, इथून किती घ्यायचं आहे, मग वरून अशी क्रॉस लाईन अशी ओढून घ्यायची. इथून 1 इंच असं मार्किंग, इथे 1 लिहिलेलं आहे. सर्व साईजमध्येच आपण ते घेतो. आणि इथे अर्धा इंच जर तुम्ही पाठीच्या बाजूला घेतलेलं असेल ना, मग असे दाखवलं त्या पद्धतीने, मग तुम्ही मग असे दाखवलं ना मी इथे, तेवढं तुम्ही इथे सुद्धा घ्या. मग आकार कसा द्यायचा लगेच समजून सांगते. मग अर्धा इंचाने खाली या इथे. आलो आपण इथे. मग इथून घ्यायचा असा आकार, ह्याच्यावरून
मग असं खाली यायचं थोडंसं, हे अशा पद्धतीने. किंवा ह्या बाजूने द्या, इथून घ्यायचं, इथं सर्वात आधी मार्किंग करून घ्या. आलं लक्षात? मग इथून ह्याच्यावरून असा आकार देऊन घेऊ शकता. हे असं मार्किंग करत करत थोडं थोडं घ्या इकडच्या बाजूला, मग असा आकार, मग डायरेक्ट अशी त्याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. सोपं आहे, तुम्हाला नक्की जमणार. आलं लक्षात? हे झालं व्यवस्थित. गळारुंदी सुद्धा आपली इथे परफेक्ट मार्किंग करून झालेली आहे. आता समोरचा गळा डीप असेल तर कसं मार्किंग करायचं, हे परफेक्ट आपल्या इथे मार्किंग करून झालेलं आहे. गळारुंदी जेवढी आपण पाठीच्या बाजूला ठेवली गळारुंदी, तेवढीच आपल्याला इथे समोरच्या बाजूला सुद्धा ठेवायची आहे. आता मापाचं ब्लाऊज घेते. गळा आहे तेवढं टाकलं तरी सुद्धा चालतं. डीप ठेवायचं असेल तर डीप सुद्धा ठेवू शकता. लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो बघा, डीप गळा ठेवायचा असेल तर कसं मार्किंग करायचं. मग तुम्ही ह्या पद्धतीने मार्किंग नक्की करू शकता. आता इथे बघू शकता असं ठेवलं. आता इथे बघू शकता पट्टीचा वापर करते. हे झालं व्यवस्थित. हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज घालतो ती पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. चुकू देऊ नका फक्त. आता इथे समोरचा गळा मोजून घेते. 5.5 भरतोय, आहे तेवढं टाकायचा. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. हे आहे तेवढं टाकायचा, जेवढा असेल तेवढा. बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. गळा वाढवून घेऊ नका, आहे तेवढा टाका. बरोबर परफेक्ट शिलाई होतो तो. आता गळा रुंदी हीच ठेवायची आहे. जेवढी वरच्या बाजूला ठेवली तेवढी इथेच आपल्याला ठेवायची आहे. अशी लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बरोबर असा चौकोन आपल्या इथे तयार करून घ्या. हे म्हणजे चुकत नाही कुठेच. आता आकार देताना काय करायचं, इथून आतमध्ये 1.5 इंच घ्या. आकार देताना हे आकार देताना समोरच्या बाजूचा बोटनेक असल्यामुळे समजून सांगते, गळ्याची रुंदी जास्त असते. आलं लक्षात? त्यासाठी इथं काय करायचं, हे 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. इथून 1.5 इंच किंवा 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं. मग इथे आकार देताना त्याच्यावरून द्या. हे अशा पद्धतीने लक्षात ठेवा, लिहून ठेवा किती घ्यायचं आतमध्ये. 1.5 इंच किंवा 1.25 इंच घेतलं तरी सुद्धा चालतं. मग नंतर असा आकार देऊन घ्यायचा आहे. बोटनेकमध्ये तुमच्या आवड्यानुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार ठेवू शकता. लक्षात ठेवायचं आहे. कोणता गळा आवडत असेल ना, हे मग काय करायचं, दुसरा गळा आकार देताना मध्य करून घ्यायचा. बरोबर इथे मार्किंग करून घ्यायचं. हे असा सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता. हे इथून बरोबर असा हे हा सुद्धा आकार देऊ शकता. किंवा दुसऱ्या गळ्याचा थोडंसं पानगळ्यासारखा सुद्धा तुम्ही इथे आकार देऊ शकता. हे अशा पद्धतीने कोणत्याही गळ्याचं तुम्ही ह्याच्यामध्ये आकार ठेवू शकता. किंवा डिप ठेवायचं असेल थोडंसं ह्याच्यामध्ये, मग पानगळ्याचं तुम्ही डिपसुद्धा आकार ह्याच्यामध्ये ठेवू शकता. हे अशा पद्धती. मग ह्याच्यावरून तुम्ही असं मार्किंग करून घेऊ सुद्धा शकता. वरती असं थोडासा वरती घ्या, इथे ठेवायचं असते इथे सुद्धा ठेवू शकता. किंवा गोलसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आता हे बरोबर आपल्या इथे मार्किंग झालेलं आहे. लक्षात ठेवा, हे सुद्धा समजून सांगितलं. आणि इथे तर महत्त्वाचं आहे, मार्किंग करून ठेवा. वहीमध्ये शक्यतो लिहून ठेवत चला. आता इथे ही समोरची बाजू आहे ना, 1.25 इंचाने वाढून घ्या. 1.25 इंच सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं. 1.25 इंच वाढून घेतलं. 1.25 इंच, 1ला 2 लाईनी कमी, इथं आहे 1.25 इंच वाढवून घ्यावंच लागतं. बऱ्याच वेळा काय होतं, प्रिन्सेस ब्लाऊजनं समोरच्या बाजूने असं उचलल्यासारखं होतं बघा. त्यासाठी 1.25 इंच वाढून घ्या. हे लिहून ठेवा वहीमध्ये लगेच किती वाढवून घ्यायचं आहे ते. हे झालं बरोबर. मार्किंग करून वाढवून घेतलं, अशी लाईन ओढून घ्यायची आहे लगेच. आता इथे मी काय करते, थोडंसं जास्तीचं आहे ना माझं, सर्वात आधी थोडंसं खालून कट करते, म्हणजे आपल्या इथे मार्किंग दिसेल ना, त्यासाठी इथे वरच्या बाजूला सुद्धा मी थोडासा पेपर इथे मी कट करून घेते. म्हणजे काय होईल, मापे बाकीचे समजायला सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आपण गळा आहे तेवढं टाकतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे डाऊन करायची काही गरज नाही आहे. लक्षात ठेवायचं आहे. गळा तुमचा बरोबर तयार होतो ते लक्षात ठेवा. इथून बरोबर होतं. शोल्डर आपला 1/2 इंच जातं. पाठीमागचा व्हिडिओ टाकलाय बघू शकता. शोल्डर 1/2 इंच तुमचं जाणार, तेवढाच गळा सुद्धा आपला 1/2 इंचाने खाली होतो. तेवढाच गळा तयार होतो. गळा वाढून घेऊ नका, शोल्डर उतरलं जातं. अशा पद्धतीने हा जर गळा घेतला असेल ना, अशा पद्धतीने तुमचा इथे शिलाई होईल 1/2 इंचाने खाली. अशा पद्धतीने होऊन जाईल. हा तुमचा गळा असणार आहे खाली तयार झालेला. वाढून घ्यायची काही गरज नसते. एक तुम्ही ह्याच्यामध्ये शिलाई करून बघू शकता. बरोबर झालं 1/2 इंच शोल्डर, 1/2 इंचाने तेवढाच गळा आपला इथे खाली आलेला आहे. आता खाली आलेलं मार्किंग बरोबर झालं. वरती आपण केलेलं सुद्धा मार्किंग आपलं बरोबर झालेलं आहे. लक्षात ठेवायचं नेहमी. गळा आहे तेवढं टाकत जा, फक्त इथून किती मार्किंग करून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवा. मग आवड्यानुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये आकार देऊ शकता. आता हे झालं बरोबर. आता ब्लाऊजच्या उंचीनुसार वरून येणारं मार्किंग आपल्याला इथे 9.5 वरती ठेवायचं आहे. 9.5 वरती. आता सर्वात आधी आडवं मार्किंग करूया 3.5 इंचावरती. 3.5 इंच परफेक्ट आहे. इथे मी 3.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथून इथे मी 3.5 इंच मार्किंग करून घेतलं. 3.5 इंच परफेक्ट 30 साईजमध्ये 3.5 इंच घ्यावं लागतं. आलं लक्षात? प्रिन्सेस बोटनेकमध्ये. आता ह्या मार्किंगवरती काय करायचं, वरून 9.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. इथे 9.5 इथे येते माझं. ब्लाऊजच्या उंचीनुसार घेतलं मी. लक्षात ठेवायचं आहे. बरोबर झालं इथे. आता इथं काय करायची, अशी लाईन ओढून घ्या खालीपर्यंत.
जिथपर्यंत आपण हे वाढवून घेतलं का पाऊण इंच वाढवलं ना, मग तिथपर्यंत अशी खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपली ब्लाऊजची उंची 13 तयार होणारी होती ना, म्हणून 13 ते 14 साठी 9.5 इंच ठेवावं लागतं. म्हणजे वरून येणारं मार्किंग, वरून येणारं हे मार्किंग असतं. ज्यांच्या ब्लाऊजची उंची 11 ते 12.5 असेल तर 9 इंच घ्यावं लागतं. म्हणजे वरून येणारं परफेक्ट बसायला बसतं. 13 ते 14 असेल तर 9.5, 14.5 ते 16 असेल तर 10 इंच ठेवावं लागतं. साईज अनुसार, साईज जास्त असेल, उंची ब्लाऊजची जास्त असेल तर 10 इंच ठेवावं लागणार आहे. म्हणजे कोणतं माप असतं? हे माप असतं, वरून येणारं हे माप असतं. तेव्हा तुमचा ब्लाऊज बसायला सुद्धा उंचीला असं परफेक्ट बसेल, तिथे सुद्धा बसेल. आलं लक्षात? नेहमी ही पद्धत वापरत जा. आणि इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्या. द्यायचं असेल तर देऊ सुद्धा शकता. ब्लाऊज एकदम असे परफेक्ट बसतात. द्यायचं असेल तर देऊ शकता. डायरेक्ट अशी सरळ लाईन त्याच्यावरती मार्किंग करून घेतलं ना, इथून सुद्धा आपण हे मार्किंग करून घेतलं, त्याच्या बरोबर अशी लाईन ओढून घ्या लगेच. म्हणजे तुमचं इथे चुकणार नाही. 2 इंच घ्यायचं, इथून 2 इंच घ्या, इथून 2 इंच घेतलं मी. हे पहा, आता इथं काय करायचं? अर्धा इंच घ्यायचं, इथं अर्धा इंच घ्यायचं, असं बरोबर असं त्रिकोण तयार करून घ्या. हे कट करायचं नाही, लक्षात ठेवा. पाठीच्या बाजूला आपण कसं शिलाई देतो त्याच पद्धतीने द्यावे लागते. हे अशा पद्धतीने इथे लगेच असं खोलगट भाग तयार होतो. बसायला ब्लाऊज एकदम अशी परफेक्ट बसतात. देऊ शकता, एक शिलाई करून बघा, परफेक्ट बसणारच. आता इथे आपल्याला छाती टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे, का तर तिथे आपला खोलगट भाग सुद्धा परफेक्ट झाला पाहिजे, ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसला पाहिजे. इथे मार्किंग असतं, बघू शकता. आज आपण इथे 30 साईजमध्ये बघतोय ना, मग छाती टक्स 30 साईजमध्ये 1.5 इंच घ्यावा लागतो. हे पहा, इथे 1.5 इंच आहे छाती टक्स. चार्ट सुद्धा दिला होता मी तुम्हाला, सांगितलं सुद्धा होतं. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी फोटो काढून ठेवलं तरी सुद्धा चालेल. इथे बघू शकता चौथा भाग सुद्धा आहे साईज अनुसार. फोटो काढून ठेवा म्हणजे काय होईल, आणि लिहून ठेवा. लिहून ठेवा म्हणजे काय होईल, ही ब्लाऊजची उंची असते, बघू शकता. ही मागाशी सुद्धा समजून सांगितलं होतं. हे पहा, हे झालं का? हे पहा, हे घ्या, लिहून ठेवा. हे छाती टक्स आहेत साईज अनुसार, म्हणजे ह्या साईज अनुसार किती लागतं ते मार्किंग. ही गळारुंदी आहे, म्हणजे बोटनेकसाठी नाही आहे ही गळारुंदी, साध्या ब्लाऊजसाठी आपण वापरू शकतो. फक्त हे मी तुम्हाला आता दाखवलं किती लागतो साईज अनुसार, ते दाखवलं. फक्त ब्लाऊजची उंची अनुसार वरून येणारं माप हे आपण टाकू शकतो. छाती टक सुद्धा आपण ह्याच्यामधलं टाकू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. छाती 30 आहे, 1.5 इंच घ्यायचं आपल्याला इथे. आता इथे आपण 1.5 इंच मार्किंग करून घेऊया. हे पहा, 1.5 इंच कुठं करायचं आहे? हे पहा, ही आपण लाईन ओढून घेतली का त्याच्या पलीकडे 1.5 इंच, 1.5 इंच. हे पहा, इथे मी 1.5 इंच केलं, इथपर्यंत केलं, खालीपर्यंत करायचं आहे. हे पहा, लक्ष देऊन बघा. इथून इथे मी 1.5 इंच मार्किंग करून घेतलं, परफेक्ट आहे, परफेक्ट ब्लाऊज बसतात. 1.5 इंच घेतलं, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे इथून वरच्या बाजूला 2 इंच घ्यावं लागतं. 2 इंच ते सर्व साईजमध्येच आपण घेतो. 2 इंच, 2 इंच घेतलं. हे पहा, 2 इंच घेतलं, 2 इंच घेतलं, लिहून ठेवलं इथे. आता आकार देताना काय करायचं? हे पहा, इथून द्या, थोडं थोडं मार्किंग करत करत सर्वात आधी. हे पहा, मग इकडच्या बाजूला घ्यायचा असा. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, इथून असा घ्या, ह्याच्यावरती घ्यायचं, म्हणजे सोपं जाईल. इथून 2 इंच करा हे मार्किंग, म्हणजे बरोबर आकार द्यायला असं तुम्हाला सोपं जाईल. मग ह्याच्यावरती असा आकार देऊन घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित. आता हे मार्किंग आपण इथे किती घेतलं? 1.5 इंच घेतलं. ते 1.5 इंच ह्या बाजूला वाढून घ्या, का तर पाठीच्या बाजूला मग काय होतं, हे कमी होतं ना, आपण कट करून टाकतो, मग कमी होतं. मग पाठीच्या बाजूला फिटिंगला ते पुरत नाही. त्यासाठी जेवढं हे आपलं अंतर असेल ना, जेवढं आपलं हे अंतर आहे ना, तेवढं ह्या बाजूला वाढून घ्यायचं आहे. पहा, वाढून घेतलं. आता इथे 1 इंच वाढून घ्या. 1 इंच घ्यावंच लागतं. बऱ्याच वेळा काय होतं, फिटिंग क्रॉसमध्ये येते, त्यासाठी फिटिंगची बाजू असते ही. इथे सुद्धा आपल्याला शिलाई द्यावी लागते, लक्षात ठेवा. इथे सुद्धा आपल्याला शिलाईमध्ये जातं, लक्षात ठेवायचं. त्यासाठी इथे 1 इंच वाढून घ्या. म्हणजे जरी आपलं शिल्लक राहिलं तरी आपण शिलाई करून करताना ते कट सुद्धा करून टाकू शकतो, त्यासाठी वाढून घ्या, लक्षात ठेवायचं आहे. बरेच मी शिलाईचे सुद्धा प्रिन्सेस ब्लाऊजमध्ये व्हिडिओ टाकलेले आहे, त्या पद्धतीने तुम्ही ते शिलाई बघून करू शकता. आता इथे आकार देऊन घ्यायचा. हे अशा पद्धतीने, जास्त असा वरच्या बाजूला नाही घ्यायचा. हा मुंडा आहे ना आपला समोरचा, तिथे मिळवा बरोबर. हे अशा पद्धतीने. हे पहा, परफेक्ट आकार झालेला आहे आपला. इथे नाही जमला आकार द्यायला, ते पहा, हे मार्किंग असं इथपर्यंत करून घ्यायचं. मग इथून हे पहा, टिंब टिंब करत यायचं. हे अशा पद्धतीने इथपर्यंत यायचं, परत ह्या बाजूने अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यावरती आकार देऊ शकता. इथपर्यंत खालीपर्यंत आकार द्यायचा आहे. जे आपण जेवढं इथं वाढून घेतलं तिथपर्यंत आपल्याला हा आकार द्यायचा आहे. ते फक्त विसरू नका. आता इथे फक्त ते लक्षात ठेवत जा नेहमी. आता हे बरोबर झालेलं आहे. आता इथे थोडासा आकार द्यायचा राहिलेला आपला. हे पहा, इथे आपण वाढवून घेतलं ना 1 इंच, जेवढं हे मार्किंग आहे तेवढंच आपण इथे सुद्धा वाढवून घेतलं. लक्षात. हे पहा, अशी लाईन ओढून घ्यायची, त्याच्यावरती अशी लाईन ओढून घ्या. तुम्हाला नाही ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, अजिबात फिटिंगला सुद्धा प्रॉब्लेम येणार नाहीये. फक्त इथे तुम्ही 1 इंच वाढवून घ्या, ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. हे पहा, हे बरोबर असं झालेलं आहे. आता इथे काय करायची, पाठीची बाजू घ्या.
ही समोरची फिटिंगची बाजू, ही पाठीची फिटिंगची बाजू ह्या लाईनीवरती ठेवायची. हे पहा बरोबर. तुम्ही जर हे खालचं अंतर कट केलेलं असेल ना तर खालच्या लाईनीवरती घ्या. आलं लक्षात. हे पहा फक्त ही बाजू ठेवायची. मग हे पहा असं ठेवा इथून इथपर्यंत. हे पहा लक्ष देऊन बघा, चुकू देऊ नका फक्त, ना ते फिटिंग कमी जास्त होऊ शकते शिलाई करताना. हे पहा ही फिटिंगची बाजू, हे टोक आणि हे टोक असं मिळवा एकावरती एक. हे पहा अशा पद्धतीने ठेवलं. आता इथे थोडंसं आपलं जास्त आहे, जिथे जास्त आहे तिथे लगेच असं मार्किंग करून घ्या. लक्षात आलं तुमच्या. मी काय केलं हे पहा असं ठेवायचं. ही फिटिंगची बाजू, ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू, असं ठेवायचं. इथे एक मार्किंग करून घ्यायचं. आलं लक्षात. आता इथं काय करायचं हे पहा, आपण इथून आकार दिला असा खोलगट भाग तयार होण्यासाठी. इथे सुद्धा आता मार्किंग केलं ना आपण जास्त, असं पट्टीचा वापर करा आणि अशी इथपर्यंत लाईन अशी जोडून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे बघा, हे काय आपल्याला इथे कट करायचं नाही. हे वाढवून घेतलं ना आपण, इथे पूर्ण लाईन अशी सुरुवातीला ओढून घेतली होती, ते काय आपल्याला तिथे कट करायचं नाहीये. आहे तसं ठेवणार आहोत. जरी हा आपण शिलाई केला तर हे आपलं मार्किंग इथे राहणार आहे. ब्लाऊज बसायला एकदम असं परफेक्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये बसणार आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता लक्ष देऊन बघा, हे आपल्याला कटिंग कशा पद्धतीने करायचं. वाटलं तर इथे मार्किंग करून ठेवत जा. मार्किंग झालं. आता कट करताना हे पहा इथून करायचं. हे पहा इथून हे जेवढं जास्त आहे तेवढं सर्वात आधी. हे पहा इथून हे इथपर्यंत झालं. परत ही बाजू इथपर्यंत झालं. तुम्ही कोणता आकार घेतलेला आहे त्याच्यावरती सुद्धा अवलंबून आहे. हे पहा नंतर हे पहा इथून समोरचा मुंडा. हा लक्ष देऊन बघा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा इथं हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपला मुंड्याचा आकार येतो, परफेक्ट येऊन जातो. आता हा गळा तुम्ही कोणता घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मी काय करते, ज्या पद्धतीने आपण गळ्याचा आकार दिला का गोलच, तो गळा इथे मी घेते. हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट बसायला सुद्धा तुम्हाला हा ब्लाऊज बसणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे कटिंग करू शकता. आणि हा हे पहा इथून करायचं कट आणि जोडताना खालून जोडत जा. इथून जोडायला सुरुवात करायची आहे. वरच्या बाजूला शिल्लक राहील तर राहू द्या. बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत मी ह्याच्यामध्ये. हे पहा हे झालं व्यवस्थित कटिंग करून. आता ही बाजू हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, परफेक्ट आपल्या इथे कटिंग झालेलं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे जोडलं जातं. इथे बरोबर असा खोलगट भाग आपला तयार होतो. हे जोडल्याच्या नंतर इथे बरोबर, का तर आपण इथे बरोबर असं मार्किंग करून कट केलं ना ते, म्हणूनसाठी तिथे बरोबर असा इथे खोलगट भाग तुमचा तयार होईल. लक्षात आलं. हे पहा बरोबर हे जोडलं जाईल. वरच्या बाजूला इथे शिल्लक राहिले तरी राहू देत, काय प्रॉब्लेम नाही. फक्त जोडताना इथून जोडायचं आहे. बरेच व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. मला हे एका ताईंनी कटिंग हे मागितलं होतं म्हणून त्यांना हे मी कटिंग सांगितलेलं आहे. हे पहा थोडंसं आपलं शिल्लक राहिली ते वरच्या बाजूला राहिलं तरी राहू द्या, तेवढं बरोबर असा आकार द्यायचा. राहिलं तर काय करायचं हे पहा. हे पहा अशा पद्धतीने समजा तुमचं जोडून झालं, एवढं जर तुमचं इथे शिल्लक राहिलं, जेवढं शिल्लक राहिलं इथे लगेच असं मार्किंग करून घ्यायचं. मग काय करायचं हे पहा, इथे अशा पद्धतीने तुम्ही थोडासा वरच्या बाजूला कमी करून घ्यायचं. कमी 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 अशा पद्धतीने. मग तुम्ही इथं असा आकार त्याच्यावरती शिलाई देऊन घ्या. जेवढं जास्त झालेलं आहे तेवढं बरोबर असं कट करून टाकायचं. पण वरच्या बाजूला घेताना कमी कमी करत घ्यायचं. जेवढं जास्त झालं तेवढं मग तुम्ही कट करून टाकलं तरी चालेल, पण शिलाई देताना करा, लगेच कट करू नका. ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आणि इथे कमरेच्या पट्ट्या लागतील तुम्हाला 1.5 इंचाच्या काढा. किती लांबीला लागणार असं ठेवून बघायचं. तेवढ्या लांबीच्या बरोबर कमरेच्या पट्ट्या काढावे लागतात. ते लक्षात ठेवायचं आहे. इथे जोडावे लागतात आपल्याला. आणि हुक आणि लोकपट्टी 2.5 इंचाची काढत जा. आता इथे बघू शकता बाही कटिंग करून घेऊया आपण. इथे पाठीची बाजू घ्यायची, अर्धा इंच कमी करून घ्या. हे पहा इथं मी अर्धा इंच कमी करून घेते. का कमी करून घ्यायचं, कारण की दोन्ही सुद्धा जोडतो ना आपण. हे पहा हे दोन्ही सुद्धा जोडतो, असं जोडतो. अर्धा इंच पकडतो. हे पहा अर्धा इंच पकडतो ना, मग अर्धा इंच असं कमी होतं. हे बाही कधी जोडतो, हे दोन्ही जोडल्याच्या नंतर बाही जोडतो ना. मग बाही कशी जोडतो, इथं मध्यावरती ठेवतो. अशा आकारामध्ये आपण इथे बाही जोडतो. त्यासाठी काय करायचं, पाठीची बाजू घ्यायची, अर्धा इंच कमी करून घ्यावंच लागतं. ते लक्षात ठेवा. त्यासाठी इथं अर्धा इंच असं कमी करून घ्यायचं मोजून. आणि बाही कशा पद्धतीने जोडतो, मग इथून असा राऊंड आहे ना आपला, हा कडेपर्यंत इथपर्यंत. जर तुम्ही हे घेतलेलं असेल कट करून तर इथपर्यंत घ्या. तुमचं ते बरोबर असं कट झालेलं असेल, मग तुम्ही काय करायचं, अर्धा इंच तरी कमी करून घ्यावं लागतं. आले लक्षात. मग तुम्ही मोजून घ्या. आले लक्षात. आता इथे आपण मोजून घेऊया. हे पहा अर्धा इंचाच्या खाली टेप पकडला. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे मी मोजून घेते. हे पहा असा टेप फक्त फिरवून घ्यायचा. 8.25 इंच भरलं माझं. इथे थोडासा डीप असल्यामुळे, मुंडा आपला इथे डीप आहे त्याच्यामुळे आपलं तेवढं अंतर भरलं. तेवढंच मापाचं बरोबर कटिंग करून घ्यावं लागणार आहे. लक्षात ठेवायचं नेहमी, कारण की मुंडा आपला थोडासा डीपमध्ये असतो.
बोटनेकमध्ये लक्ष देऊन बघा. आता इथे फक्त हे पहा असं मोजून घ्यायचं आहे तुम्हाला. ही पद्धत तुम्ही नेहमी वापरत जा. लक्षात ठेवायचं आहे. माझं जेवढं भरलं तेवढीच आपल्याला इथे परफेक्ट घडी काढावी लागणार आहे. बऱ्याच वेळा काय होतं, मग घडी कशा पद्धतीने काढायची, बऱ्याच वेळा बाही जोडायला पुरत नाही. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि ज्या पद्धतीने मी आता दाखवली ती पद्धत अशी वापरा. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि पूर्ण अंतर कडेपर्यंत इथपर्यंत मोजून घ्या. किती सुद्धा भरू द्या. लक्षात ठेवायचं नेहमी ही पद्धत. आता इथे माझं 8.25 इंच भरलेलं आहे. आता असा हा पेपर घेतला मी. हे पहा पेपर घेतला, घडी करून घेते. बंद बाजू माझ्या बाजूला, ही बंद बाजू माझ्या बाजूला घेते आणि असं पेपर कटिंग करून ठेवा तुमच्या मापाचं. अशी घडी करून घ्यायची बरोबर. बंद बाजू माझं अंतर किती भरलं होतं मोजून 8.25 भरलं होतं. हे पहा मग मी इथं काय करते 8.25 वरती मार्किंग करून घेते. हे पहा मार्किंग करून झालं व्यवस्थित. आता अशी लाईन ओढून घ्या. परफेक्ट घडीचं मार्किंग झालं. आता बाही जोडायला परफेक्ट पुरणार आपल्याला. ही लक्षात आलं तुमच्या. ही पद्धत नेहमी वापरत जा. बाही उंची कशी घ्यायची हे पहा. हे आपली तयार असणार इथे शोल्डरच्या इथे बाही तयार असते ना. हे पहा असं मोजून घ्या. आवडीनुसार ठेवू शकता. आता इथे 4.5 इंच असेल किंवा 5 इंच असेल तुमची तयार लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यावंच लागतं. लक्षात ठेवायचं आहे. बाही उंची अधिक 1 इंच, का तर इथे अर्धा इंच लागतं, इथे समोरच्या बाजूला अर्धा इंच लागतं. लक्षात ठेवायचं आहे नेहमी. आणि साधी जर बाही असेल तुम्हाला कटिंग करायची, मग त्याच्यामध्ये काय करावं लागतं, बाही उंची अधिक मग 1.5 इंच. आता इथे समजा तुमची 4.5 तयार आहे, मग काय करायचं, ह्या 4.5 मध्ये परत 1.5 इंच वाढून घ्यायचं. आलं लक्षात. बाही उंची अधिक सर्वात आधी मग माप टाकायचं तुमचं किती आहे, मग इथं मार्किंग करून घ्यायचं. वरच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं. आणि अस्तरच्या ब्लाऊजमध्ये काय करायचं, समजा ही तुमची बाहीची उंची झाली 4.5 इंच घेतली, इथपर्यंत झालं, मग लगेच 1 इंच वाढवून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. परफेक्ट सांगितलं. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर बाहीची उंची 9 इंच तयार ठेवायची असेल तर मग काय करायचं, हे पहा मग 9 इंच, मग त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं. हे पहा जास्त करून 9 इंचाची बाही शिलाई करतात, बघू शकता. मी समजून सांगते. आता इथे हे पहा 9 इंच तुम्हाला तयार ठेवायची आहे, मग तुम्ही इथे 10 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1 इंच वाढून घ्या. हे पहा 9 इंच तयार ठेवायची आहे, पण तुम्ही इथे 1 इंच वाढून 10 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धत मार्किंग करून आपलं झालेलं आहे. हे पहा आणि परफेक्ट असं पेपर कटिंग सांगते करून ठेवायचं आहे. हे पहा बरोबर झालं. की आपली ओपन बाजू असणार आहे आणि तिथला जिथपर्यंत आपलं 9 इंच येईल ना उंची तयार, लक्षात ठेवा. आता समजून सांगते. इथे इथलं माप जिथपर्यंत आपली उंची तयार होईल, बाहीची उंची 9 इंच, तिथलं अंतर असं मोजून घ्यायचं. हे पहा असं अंतर मोजून घ्यायचं. आपलं राऊंड लगेच तिथला मोजून घ्यायचा. इथपर्यंत आपलं किती भरतं, एवढं भरते. मग काय करायचं, त्याचं बरोबर असं निम्म करावं लागतं. इथे किती येईल निम्म, तेवढं इथं निम्म आलं. मग लगेच इथं तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. तुमचं किती सुद्धा येऊ द्या, 4 इंच येईल. हे पहा समजा तुमचं इथे आलं 4 इंच, 4.5 इंच, 4.25 इंच आलं, तेवढं इथं तुम्ही लगेच असं फक्त दाखवते. हे पहा लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं. राऊंड पूर्ण मोजून घ्यावा लागतो. हे पहा जिथपर्यंत बाहीची उंची आपली येते तिथपर्यंत अंतर ते पूर्ण असं मोजून घ्यावं लागतं. समजून सांगते परत एकदा. हे पहा झालं मोजून, किती भरते ते बघायचं. इथपर्यंत मोजून आपलं किती भरलं, मग त्याचं बरोबर असं निम्म करावं लागतं. ते लक्षात ठेवायचं आहे नेहमी. मग ते निम्म माप असताना इथं टाकावं लागतं आणि झालं. आणि त्याच्यामध्ये प्लस 2 इंच घ्यावंच लागतं. लक्षात ठेवायचं आहे. हे मी इथे 2 इंच वाढवून घेतलं. लक्षात ठेवत जा. ही नेहमी पद्धत. तुम्हाला उंची ठेवा तुमच्या आवडीनुसार, फक्त तिथला राऊंड तुम्ही ते मोजून घ्यायचा आहे, ते विसरू नका. आता इथे फक्त आता बंद बाजूने 1 इंच. आता बाहीची उंची आपली इथे 9 इंच तयार होणार आहे. लक्ष देऊन बघा. ते मी वरून येणारं ओपन बाजूचं माप आपल्याला इथे टाकायचं आहे. हे पहा इथे मी बाहीची उंची 9 इंच आपली तयार होणार. 1 इंच आपण इथे वाढवून घेतलेलं आहे. लक्षात ठेवत जा. माप आहे फक्त 9 इंच टाकलं, 1 इंच वाढवून घेतलं. आता इथे पण घेताना 1 इंच घ्यावं लागतं. बंद बाजूने 1 इंच लक्षात ठेवत जा. आता हे ओपन बाजूचं माप बाहीची उंची अनुसार टाकावं लागतं. आता इथे आपली 9 इंच तयार होणार आहे, मग वरून येणारं माप आपल्याला इथे 3 इंच ठेवायचं आहे. लक्ष देऊन बघा. आता इथे फक्त हे पाय चार्ट आहे, फोटो काढून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. 2 इंच असेल तर म्हणजे उंची तयार उंची फक्त लक्षात ठेवायची. आणि हे वरून येणारं ओपन बाजूचं माप असतं. हे पाय हे ओपन बाजूचं वरून येणारं माप, वरून येणारे माप आणि ही बाहीची उंची असते. बाही चार्ट आहे सर्व साईजसाठी. 2 इंच तयार उंची असेल तर मग किती घ्यायचं, 3 किंवा 3.5 असेल तर किती ठेवायचं आहे, 4 इंच असेल तर किती ठेवायचं, 4.5 असेल तर 2.5 इंच ठेवायचं, 5 व 5.5 असेल तर 2.5 इंच, 6 व 6.6 असेल तर 2.5 इंच, 7 2.5 इंच किंवा 2.25 इंच ठेवू सुद्धा शकतो. 2.5 इंच ठेवलं तरी चालतं. फक्त जशी बाहीची उंची वाढेल ना त्यानुसार हे माप. 8, 9, 10 असेल तर 3 इंच, 11, 12, 13, 14 असेल तर किती ठेवायचं आहे, 15, 16 असेल तर 3.5 इंच. वहीमध्ये लिहून ठेवा.
म्हणजे काय होईल, तुमचं इथे चुकणार नाही. फोटो काढून ठेवायचा, वहीमध्ये लिहून ठेवायचं. मग ह्याच्यामध्ये तुमची आवडीची उंची किती ठेवायची आहे तुम्हाला, त्यानुसार मग हे वरून येणारं माप तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. सोपं आहे एकदम. आता इथे आपली बाहीची उंची किती तयार होणार आहे, 9 इंच. आता वरून येणारं माप किती टाकायचं, आपल्याला 3 इंच टाकायचं. आलं लक्षात? हे पटकन वहीमध्ये लिहून ठेवत चला, फोटो काढून ठेवत चला, म्हणजे तुम्हाला ना ह्याच्यामध्ये ना कोणताही प्रॉब्लेम यायला नको, चुकणार नाही आपलं कुठे मापे टाकताना. लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपलं ओपन बाजू, वरून येणारं माप 3 इंच ठेवायचं आहे. 3 इंच मार्किंग करून झालं. आता इथे बघू शकता आपण हे 2 इंच घेतलं का, तिथे अशी लाईन ओढून घ्या. हे पहा, दंड घेर अधिक 2 इंच घ्यावंच लागतं. जर हे शिल्लक राहिलं कट करून टाकावं लागतं नंतर. आता आकार देताना काय करायचं, इथून आतमध्ये 2 इंच घ्या, इथून आतमध्ये 2 इंच घ्यावंच लागतं. बऱ्याच वेळा मुंडा पुढे मागे होतो. फिटिंग मार्जिंग आपण 2 इंच पकडतो ना, कंपल्सरी 2 इंच पकडावंच लागतं. हे 2 इंच पकडत तसं ब्लाऊजचं आपण फिटिंग मार्जिंग पकडतो ना 2 इंच, म्हणूनसाठी हे अंतर 2 इंच घ्यावंच लागतं. लक्षात ठेवत जा नेहमी ही पद्धत. तुम्हाला इथे मी लिहून सुद्धा दाखवत असते, म्हणजे तुमचं काही तर चुकायला नको. वाटलं तर तुम्ही असं एक फोटो काढून ठेवत जा, कशा पद्धतीने आपल्याला सुद्धा मार्किंग हे करायचं आहे. आता इथं सर्वात आधी आकार देताना काय करायचं, हे पहा, इथून हे पहा, इथून असं घ्यायचं, मार्किंग थोडं थोडं करून घ्या, मग इथं मिळवायचा असा आकार. हे पहा, नंतर त्याच्यावरून नाही जमलं तर त्या पद्धतीने करा. मग डायरेक्ट जमत असेल तर हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही इथे देऊ शकता. उंच आकार पाठीच्या बाजूला जोडला जातो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. पाठीच्या मुंड्याला जोडला जातो हा आकार. आणि थोडासा इथून द्यायचा, थोडंसं इथं या पुढं, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन काही प्रॉब्लेम नाही येणार. हे पहा, इथून जुळवून घ्यायचं थोडंसं, मग इथून असं थोडं 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 मार्किंग करत करत इकडच्या बाजूला घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने. नंतर मग इथून जुळवून घ्यायचं थोडंसं, मग इकडून घेऊन इकडच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं अशा पद्धतीने. आणि हा आकार आहे ना, आपल्या समोरच्या मुंड्याला जोडला जातो, म्हणजे असं मार्किंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही येणार. आता इथे बघूया आपण किती राईट 1.5 इंच भरलं माझं इथे. हे पहा, राईट इथून इथपर्यंत राईट 1.5 इंच भरलं, तेवढंच अंतर राहिलं पाहिजे. आता इथे मार्किंग करून ठेवा. बऱ्याच वेळा जोडताना चुकतं बघा, कोणती बाजू कोणत्या बाजूला जोडायची आहे. आणि दोन्ही सुद्धा सोबत कट करा लगेच. हे पहा, सोबत कट झालं हे. आता हे इथून, हे पहा, मग इथून इकडच्या बाजूला हे पहा, कट करून झालं. आता ह्यामधली एक बाजू बाजूला काढायची, पाठीची बाजू असणार आहे ही. हे पहा, मध्यावरती मार्किंग करायचं राहिलं, इथे मार्किंग करून ठेवा. एक बाजू बाजूला घ्या, ही उंच थोडीशी असते, खोलगट बाजू इथे आली, लक्षात ठेवा. आता ही बाजू इथून थोडंसं पुढून करा. हे पहा, इथून करा, तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम नाही येणार. हे पहा, इथून हे कट करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने इथून कमी कमी करत इथपर्यंत. हे पहा, अशा पद्धतीने कटिंग झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. इथं बरोबर असं जुळवून राहिलं पाहिजे, म्हणजे काय होतं, इथे ना काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. बाहीची कटिंगची पद्धत ही वापरत जा. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. एकदम असं सोपं करून समजून सांगितलंय. बाही उंची आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. चार्ट दाखवला त्या पद्धतीने तुम्ही ही पद्धत वापरायची आहे. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणती उंची ठेवायची आहे, 11, 12, 13 पर्यंत ठेवू शकता. आवड्यानुसार सुद्धा किती ठेवायची आहे, 10 इंच सुद्धा ठेवू शकता. मग वरून तुम्ही 3 इंच टाका. मग त्या पद्धतीने मी आता सांगितलं ती पद्धत आकाराची वापरा, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्या पद्धतीने नक्की करून बघायचं आहे. एकदम असं सोपं सांगितलं तुम्हाला, ही पद्धत तुम्ही नक्की वापरत जा. मोजून घ्यायचं, निम्म टाकायचं, पूर्ण घेर मोजलं तरी चालेल, निम्म टाकायचं, 2 इंच वाढवून घ्यावंच लागतं. लक्षात ठेवायचं आहे नेहमी, फिटिंग मार्जिंग आपल्याला घ्यावंच लागतं. आज मी तुम्हाला परफेक्ट बोटनेकसाठी पेपर कटिंगची एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.